मंडप काढला जातोय आणि दुसरीकडे पात्राच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आपण पाहतोय। 6 महिने ज्या तुम्ही मंडपामध्ये बसलात तोच मंडप या ठिकाणी काढला जातोय अशा प्रकारचे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, काय कोण येतं? कापलं तर ना मला कापलं बी ना, कापलं तरी मंडपला हात लावून देत नाही यांना मी। हा ते मराठ्यांचा मंडप आहे, मराठ्यांच्या गोरगरिबाचा न्यायाचा मंडप आहे, कापलं तरी हटत नाही। तू कसा मंडप काढतो बघतो मी तिथं, मंडपच कसा काढतो ना, काढ मंडप फक्त बघतो मी। पण तुम्ही मराठ्यांना कमजोर समजायला लागलात, दादागिरी करायला लागलात। हा असा गृहमंत्री असतो का? दादागिरी करून आंदोलन मोडायला निघालात आणि मराठ्याचे आमदार हाताखाली धरले ज्यांना आम्हीच मोठं केलंय। हॅलो हा येतोय दादा, आपण तो मंडप काढणार नाही, आपण कृपया दादा काढणार नाही आपण मंडप। मंडप व्यासपीठ आणि मूर्ती पण हा हो दादा, नाही काढणार आपण ती। हा मंडप हालू नका, मी पुन्हा बाईट देऊन सांगतो राज्यात, परत वातावरण बिथरून देऊ नका, गृहमंत्र्याला सांगा व्यवस्थित। दादा होय, मी सांगतो आपल्याला, आपण तेवढं करा दादा, आपण वरती जाऊ दादा, नाही होणार। ठीक आहे ठीक आहे। काय आश्वासन दिले तुम्हाला? DYSP खांबे साहेबांना आता फोन करून सांगितलंय की मंडप काढणार होतो आम्ही, पण आता काढत नाहीत, व्यासपीठ हलत नाहीत, मूर्तीला सुद्धा हलवत नाहीत, तुम्ही उपचार घ्यावं, तुम्ही वर जावं। महाराष्ट्रातल्या मराठ्यांपर्यंत पण आपल्या चॅनलच्या भावाच्या माध्यमातून माहिती गेली असेल, आपण सुद्धा शांत राहावं। 1 मिनिटात खळबळ झाली असेल, कारण गृहमंत्री वागतोच तसा, काय करावं आम्ही? त्या दिवशी सुद्धा गृहमंत्री असंच वागला होता आणि आताही SITने मला अटकाची मागणी करायला आहे। मी जर अटक झालो ना आणि तुम्ही जर मला बळच अटक केलं ना षडयंत्र करून, तर या राज्यात करोडो लोक भूक हडताळला बसणार आहेत, करोडो लोक। कापूस जसा फुटतो ना तसे तुम्हाला नुसते रस्त्यावर आणि जमिनीने जिकडे तिकडे नुसते मराठीत लाखो करोडो बसलेले दिसणार आहेत। त्यांनी आता सांगितलंय मराठ्यांनी शांत राहावं, कारण त्या दिवशी सुद्धा यांनी असंच केलं होतं, गुन्हे दाखल केले म्हणून मी मुंबईला निघालो होतो। करणार नाहीत, रास्ता रोको करणाऱ्यावरून केली ते, म्हणून राज्यातला मराठा उठला होता की मराठ्यांना चॅलेंज करू नका। तुम्हाला सांगतो, तुमच्या हातात नाराजी ओढून घेऊ नका। आज पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या हातातला चान्स गेलेला नाही। तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका, सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा, मराठ्यांना OBCतून आरक्षण द्या, गॅजेट सुद्धा घ्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, यांच्या अंगावर यायचा प्रयत्न करू नका। हो, मी जर हॉस्पिटल सोडलं आणि मला खर्चाटलं बी तरी आता बघितलंय मी समाजाला किती जीव लावतो। मी स्वतः आयशा आरामात नाही बसू शकत, मायबाप मानलंय समाजाला, या समाजासाठी मान सुद्धा कापून द्यायला तयार आहे मी। अंतरवालीला निघालो होतो, DYSP साहेबांच्या, खांबे साहेबांच्या शब्दावर विश्वासावर मी इकडं आलोय। त्यांनी आमचे लोक ताबडतोब सोडून द्यावेत आणि मंडपला, व्यासपीठाला आणि मूर्तीला छत्रपतींचे हात लावणार नाहीत असा शब्द जर लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।